चालू सामन्यातली महत्त्वाची खेळी आपण पाहतोय. चांगला स्ट्रगल आपण पाहतोय. सुपरटॅकल ऑन आहे. काय घडतंय काय बिघडते आपण पाहूया. प्रयत्न दमदार झालाय. आपण चारी मूल्य अच्छित करण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा आपण करतो या ठिकाणी. आपण पाहतो परेश दोन खेळाडू आपण पाहत असताना शेवटच्या क्षणी आपण पाहतो विवाहाच्या बाजूला निर्णय आपण छत्रपती अवॉर्डी आणि भारत पेट्रोलियमचे असणारे माजी व्यावसायिक खेळाडू आदरणीय प्रताप शेट्टी सर यांच्या ठिकाणी आपण होतात. वेलकम सर, मनपूर्वक स्वागत आहे आपलं. सन 2019-20 चा शिवछत्रपती अवॉर्ड ज्यांना मिळाला ते प्रताप शेट्टी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. विधान जरा टाळा होऊ द्या. आपण चेअरअप करूया दोन्ही संघांसाठी. सन्मान्य श्री राहुलजी अंधुले यांच्या देखील या स्पर्धेसाठी खूप मोठे सहकार्य आहे. मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय राहुलजी अंधुले. विनंती करणार आहे ओम दानीच्या वतीने आपण आदरणीय राहुलजी अंधुले सामाजिक क्षेत्रात एक महत्वाचं नाव त्यांना या ठिकाणी आपण सन्मान करूया. एक स्वतः एक कबड्डी खेळाडू, एक ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडून ज्याला आपण पाहिलं आणि आज एक कुशल क्रीडा संघटक म्हणून राहुलजींकडे आपण पाहतो. तर त्याचा असणार विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतो. मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय संदीपजी कुसळे, मुंबई पोलीस, दादर पोलीस स्टेशन. मनपूर्वक स्वागत. त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं मंडळाचे हितचिंतक आदरणीय मिलिंदजी पाटील सर उपस्थित आहेत. माजी राष्ट्रीय खेळाडू मिलिंदजी पाटील, खूप खूप स्वागत आपलं.
आता पण भारतच नाही सर्वांना या स्पर्धेच्या निमित्तानं खास जर्मनीहून आपले एक पर्यटक या ठिकाणी आहेत, कबड्डी प्रेमी आहेत, गाफा आणि रुकास, त्यांचं आपण मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करीत आहोत. गाफा आणि रुकास, वी वॉर्मली वेलकम गाफा and रुकास फ्रॉम रशिया and जर्मनी. एक खोटाय रे तो देऊ नको. थँक यू व्हेरी मच. अल्पन किती अपील करत होता संपले रिव्ह्यू. चल हे रिव्ह्यू घे. अरे तो अपील करतो फक्त. उलटा पाय पडला रे. उलटा पाय पडला. मित्रांनो नमस्कार क्रीडा रसिक, मी अमोल टाकळे, चिपळूण रत्नागिरी, आपल्या सर्वांचं ओम ज्ञानदीप मंडळ यांच्या वतीनं आयोजित पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या अंतिम सायंकाळी मनपूर्वक स्वागत करतो. नेत्रदीपकाची स्पर्धा, डोळ्याचं पारडं फेडणारी स्पर्धा. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं फुल स्पीड मध्ये आलेला खेळाडू आपण पाहिला. नेत्रदीपक असं त्याचा एफर्ट्स आहेत. पुढचा राजस्थानचा असणारा किशोर जत, मॅन फ्रॉम पुणे. मुंबईच्या अंकुर क्रीडा मंडळाचा स्थानिक खेळाडू मायकल वॉरियर्सचा सिद्धेश तटकरे आक्रमणासाठी सज्ज आहे. जर्सी नंबर 88. कबड्डीच्या परिभाषेत ज्याला स्कॉर्पियन किक म्हणतात, दोन्ही हात टिकून किक देणं एक खासियत केली, प्रयत्न केला. मात्र इथं पकड होत्या, प्रयत्न दमदार होताना एक चांगली स्ट्रॉंग कमर आपण पाहत असताना डिफेन्स एकदम जबरदस्त आपण पाहतोय. त्या स्पर्धेच्या निमित्तानं अर्थात युवाचा दाखवतोय आपला कबड्डीचा खेळ. मंडळाचे हितचिंतक आदरणीय अशोक चिकुराव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. अशोक चिकुराव. या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय विनायकजी परब याला विनंती आहे, आपल्या शुभास्ते आपण सन्मान करूया. थँक्यू व्हेरी मच. अभिजित जी गुप्ता, मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या निमित्तानं.
सुशीलभाई कारखानीस देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सज्ज विदर्भ नॅशनल इंडिया कॅम्पचा गुडवाल काढून जावेद पठाण कमबॅक करतोय टीएमसी साठी. आतापर्यंत 16 गुणांची आघाडी आहे युवाकडे. बघा ती आघाडीची घोडदौड तशीच ठेवतात. ती आघाडी तोडण्यात यश मिळते ते टीएमसीला येणारा काळ ठरणार स्पर्धेच्या निमित्ताने. या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेला विशेष सहकार्य असणारे आमचे आदरणीय संदीपजी वैश्य असतील. दादरजी जी दहीहंडी मोठ्या उत्साहात आयोजित करत असतात आणि ओम ज्ञानदीप मंडळाला गेली 3 वर्ष आपल्याला हॅट्रिक काही दहीहंडी फोडण्याचा मान जे देतात ते सन्माननीय 192 असणारे शाखाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अभिषेकजी गुप्ता, ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय सुशीलभाई कारखानीस यांचं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं पोलीस परिवाराचे खजिनदार आणि मंडळाचे आधारस्तंभ आदरणीय एबीपी माझाचे रुपेशजी शेलार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खूप खूप स्वागत आहे रुपेशजी शेलार. ओंकार कुंभार अस्तित्व पणाला लावावं लागेल. कमबॅक करायचं असेल तर मित्रांनो श्रम, सातत्य आणि निष्ठा याच्यातून आपण यशाला गवसणी घालू शकतो. प्रयत्न दमदार आहे, मात्र आपण पाहतोय डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत त्या ठिकाणी आमचे प्रोचे पंच, अत्यंत चाणाक्ष असे पंच, मुंबई प्रकारचे आमचे सन्मान्य तो पण आवड झाला.
आता लोणार तर मजा आहे 28 काय 15 आहे 6 पॉईंट झाले 5 झाले हा लोन पडला तर काहीतरी फिरत सामन्यावरती मजबूत अशी पकड आहे आपण पाहतोय. हाताचा वापर करत नाही रे मारला. तिसरा आणि अंतिम मुद्दा दुसरा उपांत्यपूर्व लोन पडला पाहिजे तिसरा आणि अंतिम मुद्दा मुंबई पोस्टल मुंबई विरुद्ध भारत पेट्रोलियम सोडा आणि कॅच होणार काय थोडा पाहिजे चला उपांत्य फेरीची दुसरी लढत थोड्याच वेळात आपण या ठिकाणी घेतो. चालू सामन्यातली महत्वाची खेळी आपण पाहतोय. चांगला खेळलेला आपण पाहतोय. सुपरटॅकल ऑन आहे. काय घडतंय काय बिघडते आपण पाहूया. प्रयत्न दमदार झालाय. आपण चारी मुंडी अच्छित करण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्नाची पराकाष्ठा आपण करतो या ठिकाणी आपण पाहतो. परेश दोन खेळाडू आपण पाहत असताना शेवटच्या क्षणी आपण पाहतो युवाच्या बाजूला निर्णय आपण पाहतो. प्रदर्शन आपण पाहताना सो एक दमदार अशी साथ पाहिलं. ऑफेन्स आणि डिफेन्स दोन्ही वरचढ ठरताना स्पर्धेच्या निमित्तानं आज असलम नाहीये देखील कॉन्फिडन्स देखील तितकाच महत्वाचा. मोठा खेळाडू नसताना देखील या ठिकाणी संग्राम सरांनी चांगलं कॉम्बिनेशन राखलंय. त्याचा प्रतिस्पर्धी संघ आहे अर्थात ठाणे महानगरपालिका. नेतृत्व प्रदर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत असताना स्पर्धा अत्यंत महत्वाची डोळ्याचा पारडं खेळणारी लढत आपण पाहतोय. प्रयत्न करत आपण या पठाणीच मारत नाही हेडिंग मारा या स्पर्धेच्या निमित्तानं उपांत्य फेरीची पहिली लढत आहे. उपांत्य फेरीतला जो उपविजेता संघ असेल दोन उपविजेते असणार या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातला आणि त्यानंतरच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यातला. तर त्यांना देखील आपण प्रत्येकी 50,000 आणि चषक देऊन आपण सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य आणि माजी राष्ट्रीय खेळाडू आदरणीय मिलिंद कोलते सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप खूप स्वागत आहे आपलं. आपण ओप नांदेडच्या असणाऱ्या व्यासपीठावरती आपला या ठिकाणी सन्मान करीत आहोत. सन्माननीय मिलिंद कोलते सर. अंकुर स्पोर्ट्स क्लबचे असणारे माजी राष्ट्रीय खेळाडू आदरणीय मिलिंद कोलते सर. अनेक स्पर्धांमधून आपण पाहिलेलं आहे. आपण पाहिलंय की अबाव 45 ची जी स्पर्धा मागं मुंबईतली झाली मला आठवतंय. स्वागत आपलं. त्यानंतर अंकुर क्रीडा मंडळाचे असणारे एक माजी राष्ट्रीय खेळाडू सध्या कुशल क्रीडा संघटक म्हणून ज्यांना आपण पाहतो ते आदरणीय सुभाषजी साई या ठिकाणी उपस्थित आहेत. सुभाष साई सर अंकुर क्रीडा मंडळ ज्यांचा मुलगा अर्थात प्रो कबड्डी स्टार सुशांत साईल आपण सगळेजण जाणतात. स्थानिक संघ अंकुर क्रीडा मंडळ मुंबई शहर. आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. अनेक चांगले चांगले खेळाडू त्यांनी घडवले मित्रांनो. या अगोदर आपण मिलिंद कोलते सरांना सन्मानित केलं. या सुभाष साईल सरांच्या नेतृत्वात देखील अनेक मोठे खेळाडू हे घडले. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. या स्पर्धेच्या निमित्तानं ही सगळी महत्वाची असणारी रत्न आहेत त्यांना या ठिकाणी ओम नांदेडच्या व्यासपीठावरती आपण सन्मानित करत आहोत. सामन्यातले निर्णायक क्षण. ओंकार कुमार आक्रमण चढवावं लागेल. एखादी सुपर रेड येते तर पुन्हा कमबॅक होतो का ते आपल्याला पाहायचं आहे. एक चुरशीची लढत अनुभवता येते का तर ती क्रीडारसिंग स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहेत. अद्भुत अविस्मरणीय असा 16 डोळ्याचं पारडं फेडणारा 16. व्यासपीठावरती आमचे छत्रपती अवॉर्डी आदरणीय प्रताप शेट्टी सर आहेत. त्याचा देखील तेजोमय आलेख आपण जरूर ऐकणार आहोत.